आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई भाई म्हणणारे आता मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आणि स्वतःला मंत्रीपद व कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी आहोत हे दाखवत आहेत, अशी घणाघाती टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर केली आहे। तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी विचार बदलणारा व्यक्ती जत शहरामधून निवडून गेला हे दुर्दैवी असल्याचं देखील विशाल पाटीलांनी म्हटलं आहे। सांगलीच्या जतमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजय शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। लोकसभा 2019 ची त्यांनी लढवली आणि 2019च्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचं त्यांना उमेदवारी मिळाली। बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले। त्या मंचावर सुखोबाचं तुमच्यापेक्षा भारी भाषण आहे। त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मयात गळ ख्रिश्चन आम्ही सगळ्यांची नावं घेतली, सगळे आपण एकत्र केलं पाहिजे। आणि ही विधानसभेची निवडणूक आहे आणि निवडणूक झाल्यावर काय ते वेगळंच बोलायला चालू केलं। सुरुवात झाली, धनगर समाजाला अन्याय होतोय, समाजाला अन्याय होतोय, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। ते समाजाचं बोलता बोलता ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी, वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी, त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का, काय पदरात पडते का, हे मंत्रीपद खिशात पडते का, ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला, ख्रिश्चन समाजाला, बौद्ध समाजाला, सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी भाषणं करायला। ही जत जी नगरी आहे, ग्रामपंचायत होती आता नगरी आहे, ही पूर्वीपासून पुरोगामी विचाराचं शहर राहिलेलं आहे। सरांनी सांगितलं, अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील। तरी सांगितलं, पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमाला जात असताना बाराबोलीतुदा सुद्धा ह्या गावात आहे, बाजारपेठेत आहे, प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहिली। मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, लिंगायत समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक ह्या ठिकाणी राहतात। कधी कोणात भांडण नाहीत, काय कोणाचा वाद नाही, एकामेकाच्या कार्यक्रमात जातात, एकामेकाचे सण साजरे करतात, एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साजरा करायला, दुसऱ्याचं दुःख कमी करायला भाग घेतात। अशा शहरात दुर्दैवाला असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांडण लावू शकतो। दुर्दैव आहे। या ठिकाणी